आता बऱ्याच पालकांना हा डिलेमा असतो की नाही सीए खूप वरती आहे, सीएस असं नाही, तीनो बी ऍट पार आहे, तिन्ही पण लेवल बरोबर आहेत, पण सगळ्यांचे स्कोप वेगवेगळे आहेत. हे 3 पिलर आहेत कंपनीचे, फायनान्स, युअर कॉस्ट अँड युअर लास्ट इज सीएस. सीएस म्हणजे काय, कंप्लायन्सेस, लॉ, कायदा. बरोबर. म्हणजे हे 3 पिलर शिवाय कंपनी चालणारच नाही. तर आज आपल्या बरोबर आहे हर्षवर्धन गायकवाड. हॅलो. त्याचे पुण्यात क्लासेस आहेत, HGPA क्लासेस, Yes, हर्षवर्धन गायकवाड प्रोफेशनल अकॅडमी. येस. आणि हर्ष, तू कोल्हापूरचा आहेस, राईट? आणि किती वर्ष पुण्यात आहेस तू आता साधारण? ओके, फर्स्ट ऑफ ऑल इट्स माय प्लेजर टू बी हिअर. थँक्यू. अँड थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. येस. आणि नाव टू आन्सर युअर क्वेश्चन, हो मी कोल्हापूरचा आहे. अँड येस, आय हॅव बीन इन दिस एज्युकेशन इंडस्ट्री फॉर अ बिट ऑफ टाइम. करेक्ट. एक 7-8 वर्ष झाली असतील. मी प्रॉपर एक कोचिंग अकॅडमी फील्ड मध्ये आहे. करेक्ट. अँड ऑल्सो टू आन्सर क्वेश्चन, आहे मी मूळचा कोल्हापूरचा, पण आता पुणेकर. येस. आपण आधी मिसळच्या आधी आपण येऊया इथे प्रश्नांच्या आधी. डन. नंतर म्हणजे मग कसं कोल्हापूर, पुणे वगैरे ते आपल्याला ते आपण पूर्ण पॉडकास्ट मध्ये मी तुला हे पण सांगतो की कोल्हापूर फक्त मिसळसाठी फेमस नाहीये, अजून भरपूर काय काय. वी विल गो ऑन इन दिस पॉडकास्ट. येस, ऍब्सोल्युटली. नाही, आणि एज्युकेशन वाईज युअर अ सीएस. येस. आणि तू पुण्यात तुझं शिक्षण केलंस. राईट. कोल्हापूरमध्ये 12वी पर्यंत काय होतंस? सो इट्स बीन अ लॉंग जर्नी. जर सुरुवात करायची म्हणली तर स्टार्टिंग झाली मुंबईतून. ओके. जी आता आपण ते सोबो असं म्हणतो, साऊथ बॉम्बे. सो माझे वडील, माझे पप्पा, ही वॉज इन पोलीस. ओके. सो त्यांची बदली झालेली कुलाब्याला स्टार्टिंग. सो जन्म झालाय माझा कोल्हापूरचा. येस. पण त्यावेळी तेवढा हाईट नव्हता. आता कसं झालं, अच्छा सोबो म्हणजे आता मला कळतं की आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट एनफ टू लाईक स्टे ओव्हर देअर. सो दॅट हॅज बीन माय मोस्ट मेमोरेबल मोमेंट्स. म्हणजे जन्म कोल्हापूर, नंतर बदली ते झालं तिथंच, किंडर गार्डन सगळं तिथंच झालंय. बरोबर. सो आय वॉज स्टेइंग इन कोल्हापूर. शाळा माझी नेव्हीनगरला होती, कफ कॉलेजच्या पुढे, सेंट जोसेफ्स. ओके. आणि 9वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर मग पप्पांची बदली परत झाली कोल्हापूरला. ओके. अँड देन 9वी-10वी कोल्हापूरमध्ये झाली, शिक्षण तिकडे झालं ग्रॅज्युएशनचं. आणि प्रोफेशनल शिक्षणासाठी जे सीएस वगैरे आहे, सीए वगैरे आहे, ते सगळं मी पुण्यात केलं. पुण्यात नाही केलं. जेव्हा मग कोल्हापूरला शिफ्ट झालं तेव्हा असं कल्चरल शॉक वगैरे किंवा असं काय होतं? शॉक म्हणजे खूप मोठा शॉक होता. दॅट टाइम वॉज व्हेरी स्मॉल. म्हणजे मी अँड माय सिस्टर. सो आणि मजेशीर गोष्ट अशी होती, लाईक पेरेंट्स डिड नॉट टेल अस की वी आर शिफ्टिंग वेअर. एक छोटीशी ट्रिप आहे, आम्ही म्हणतो चला कोल्हापूरला, कारण इन समर वेकेशन एव्हरीबडी इज टू कम डाऊन. बरोबर. आणि आल्यावर मग नंतर आम्हाला कळते, अरे काय आपण शिफ्टच झालो इथं. गेम झाला. येस, गेम म्हणजे विषय झाला पूर्ण. अँड देन कोल्हापूर. आणि पॉइंट वॉज व्हॉट की आय वॉज फ्रॉम कोल्हापूर ओनली. बरोबर. असं काही मेजर असं काही नाही, मेजर शिफ्टिंग. देन मग माइंडसेट सेट झाला की नाही आता आपल्याला कोल्हापुरातच राहायचं आहे. बरोबर. बट सी, कोल्हापूर 10 years बिफोर, 10 years नाव, इट इज अ लॉट ऑफ डिफरन्स. खूप. आधी असं व्हायचं की नाही चला गावाला जाऊन येऊ, आता असं नाही. तसं नाही. सो इट हॅज बिकम प्रॉपर सिटी, ऑल द इन्फ्रास्ट्रक्चर अँड इव्हन फॉर दॅट मॅटर एज्युकेशन ऑल्सो. ट्रू. मग त्यामध्ये कम्प्लिटिंग युअर ग्रॅज्युएशन इन सीएस, हाऊ वॉज दॅट डिसिजन? कारण का तोपर्यंत क्लासेस काढशील हे मनात नव्हतं. मग तो कसा तुझा शिफ्ट झाला? आणि टीचिंग, हाऊ डू यू टर्न टू टीचिंग? सो दिस इज द व्हेरी लाईक कॉमन क्वेश्चन विच एव्हरीबडी गोना आस्क मी, व्हॉट की अरे हर्षा टीचिंग कसं? लाईक माय फ्रेंड्स हू नो मी सिन्स पहिले, बरोबर, हा शाळेतनं किंवा कॉलेजमधून, किंवा अरे हर्षा टीचिंग मध्ये कसा आलास तू? सो सी, असं मी म्हणू शकत नाही की नाही मी आधीपासून माझं सेट होतं किंवा टीचिंग काय, इट इज नॉट कम लाईक दॅट. सो स्टार्टिंग असं झालं, विच कम्स फ्रॉम व्हेरी अ स्मॉल विसिनिटी. तुम्ही तुमच्या बिल्डिंग मध्ये पहिला शिकवता की बाबा आता मला वेळ आहे शिकवायचं, तरी होतं. सो एक 2-3 जणांना मी बोलवलं की बाबा चला मी शिकवतो, तेवढं पार्ट इन्कम पण मिळतो. पार्ट इन्कम सुरू झाला. आणि मग मला ते कळायला लागले, अरे लोकांना ते आवडायला लागले. पेरेंट्स स्टार्टेड कमिंग, नाही तुम्ही अजून एक काम करा, या 2-3 मला अजून घ्या. अरे वा. दॅट्स व्हेन आय थॉट की नाही बाबा आपण शिकवू शकतो. बरोबर. मग जेव्हा ग्रॅज्युएशन झालं, त्यानंतर डिग्री मिळाली 2016 मध्ये. अँड दॅट्स वेअर त्यानंतर आपलं नॉर्मल कल्चर काय, कॉर्पोरेट जॉब घ्या, यू गो फ्रॉम मंडे टू फ्रायडे, सॅटर्डे संडे सुट्टी. आणि मी त्या 2 दिवसामध्ये मी शिकवायचो फक्त, कारण 2 दिवस मला मिळायचे. बरोबर. आणि मंडे टू फ्रायडे गो अँड सिट फ्रंट ऑफ दॅट डेस्कटॉप. पण तिथं काही आपलं मन लागायचं नाही. सॅलरी यायची महिन्याच्या एंडला, ऑल वॉज गुड, बट नो फन इन दॅट. अँड देन दॅट 2 days लेटर ऑन दॅट कन्वर्टेड इन टू फुल मंथ. असं व्हायला की नाही बस आता
कॉर्पोरेट झालं, आधी सगळ्यात आधी लग्न झालं. तो लग्नामुळे मी थांबलेलो, आधी जॉब सेट पाहिजे. बरोबर. त्यानंतर द मोमेंट इट गॉट ओव्हर, सी द बेसिक पॉइंट इज व्हॉट, वेन यू आर डुईंग अ बिझनेस, इट इज नॉट वन मॅन शो. करेक्ट आहे. Your entire family, absolute depends on you. Your parents, everybody should be in all together. बरोबर. मग जाऊन तुला जे आवडते तू करशील. And same thing happened with me. So my wife supported me की नाही तू बिंदास कर. बरोबर. आणि कसं आहे, क्लास काढणं म्हणजे असं नाही की नाही पहिल्या दिवशी काढलं आणि डायरेक्ट बायचूस झालं, नाही असं होणार नाही. बरोबर. सो इट टेक्स अ लॉट ऑफ टाइम. इनफॅक्ट मी अजून पण हे म्हणतो की स्टील वी आर इन वर्ड लर्निंग फेज ओनली. बरोबर. की नाही, कारण कमिंग इन टू पुणे, ते पण कोल्हापुरातून, अँड कमिंग इन द मिड ऑफ दॅट कॉम्पिटिशन, आणि नाव घेणं, एवढे एस्टॅब्लिश क्लासेस असताना त्याच्यामध्ये स्वतःच एक एस्टॅब्लिशमेंट सुरू करणं, इट टेक्स लॉट ऑफ टाइम. अँड इट इज वन मॅन शो नाहीये. अ लॉट ऑफ पीपल आर देअर टुगेदर. त्यानंतरच बाबा हा एक वर आलाय. लोकांना दिसतो हा एक वर आलाय, पण मागं खूप कष्ट आहेत सगळ्यांचे. बरोबर. पण मग हा जो निर्णय होता, आता ठीक आहे चल क्लासेस करतोय, ओके, स्टुडंट्स येत आहेत, पण आता जॉब आहे, बरोबर, आता ह्याला फुल फ्लेज रूपांतर द्यायचं एका क्लासेसचं, नाव शोधणं, जागा शोधणं, हा एक खूप मोठा चॅलेंज असतो सगळ्यांना. नाव टू आन्सर क्वेश्चन, आय टेक इट व्हेरी स्लोली. सो जेव्हा कॉर्पोरेट जॉब सुरू झाला 2016 मध्ये, बरोबर, कुठे होतास? आय वॉज इन ऍक्सा बिझनेस सर्व्हिस, विमान, फ्रेंच कंपनी. अँड त्यानंतर आय केम टू नॉर्दर्न ट्रस्ट, एक इन्व्हेस्टमेंट बँक नवीनच नुकतीच आलेली. अँड दोन्ही इट वॉज ऑल गोइंग फॉर पहिला ऍक्सा आणि मग आय शिफ्टेड टू एनटी. बट पॉइंट असा होता, वेन आय वॉज इन दॅट फेज की बाबा आपण आता हे सोडायचं आणि कुठं जायचंय क्लासच्या ह्यामध्ये, दॅट फेज वॉज व्हेरी. इनफॅक्ट तुला एक ती स्टोरी सांगतो काय झाली प्रॅक्टिकली. जेव्हा ऍक्सामध्ये मी होतो त्यावेळी एनटी हॅड जस्ट कम टू पुणे. आणि तुला माहितीये की जेव्हा तू कॉर्पोरेटमध्ये आहेस त्यावेळी देयर इज अ टेंडन्सी ऑफ स्विचिंग ओव्हर इमिजिएटली. पहिला हाईक मोड्या, पहिला 30% वाढ घ्यायची, ग्रोथ पाहिजे. तो एनटी केम, एव्हरीवन स्टार्टेड, नाही आता आपलं जायचं, सो एव्हरीवन स्टार्टेड पुटिंग रेझ्युमे दिस अँड दॅट. म्हणजे मंडे टू फ्रायडे असताना सुद्धा ही लोक काय करायची, नाही पहिला एनटीचा कॉल केव्हा येतोय. बरोबर आहे. सो इव्हन आय वॉज इन दॅट की मला तिथं पाहिजे, असं म्हणतो ना ड्रीम जॉब वगैरे काय, तसं होतं. अँड फायनली त्याचा कॉल आला मला कोणाचा, एनटीचा. आय स्टील रिमेंबर आय वेंट टू द बेसमेंट ऑफ ऍक्सा गाडीत आणि इंटरव्ह्यू त्याला दिला. आणि मग त्याने बोलवलं ऑफिस, सगळं ओके झालं, मला जॉब मिळाला, पॅकेज चांगलं मिळालं, क्या बात आहे. ऑल हॅपन. आणि ऑब्व्हियसली वेन यू गो, तुला काय पहिल्या फ्लोअरला लगेच नाही होणार, त्याआधी ट्रेनिंग पेड वगैरे सगळं. बरोबर. अँड इन दॅट फेज द आन्सर वॉज नो फ्रॉम इनसाइड. नाही, हे नाही करायचं, आपल्याला हे करायचंच नाही. कॅब इज टू कम, एव्हरीथिंग वॉज ऑल गुड. बरोबर. पण आतून येतो ना आवाज की नाही यार, हे आय कॅनॉट सी माय सेल्फ हिअर इन द 5 years डाऊन द लाईन. करेक्ट. सो वन फाईन मॉर्निंग गेलो तिथं आणि द मॅनेजर वॉज देअर. आय टोल्ड हिम, हे घे बाबा पेपर, मी सोडतोय. अँड ही वॉज इन शॉक. त्याला काय वाटलं की नाही ह्याला काय दुसरी ऑफर मिळाली आहे का. मी स्टार्टेड कन्व्हिन्सिंग, नाही नाही असं नाही, ते नाही, तसं नाहीये, मला करायचंच नाहीये. अँड टीचिंग इज माय पॅशन, आय वॉन्ट टू परस्यू दॅट. देन इट वॉज ऑल ओके. सो दॅट्स वेअर इट इग्नाइटेड. आणि बाबा कसं आहे, जेव्हा तुला विधीत ढकलतात आणि म्हणतात पो, आणि जर तुला पोहता येत नसेल तू हातपाय मारणार. अँड दॅट्स वॉज द सेम सिच्युएशन. बरोबर. इन दिस फेज एक सांगायची गोष्ट सांगतो, आय लॉस्ट माय डॅड. अँड दिस वॉज अ like big this for me. Absolute setback. Sister was 2 years younger. Barabar. And so me, my sister and my mom was there. So that was the biggest phase of my life. And त्या phase मध्ये I took that decision. Where correct. Income was a need to my family. Absolutely. And that phase मध्ये my sister was a big support. Like barabar. Now also she's 2 years younger than me. She's a CA. पण मी अजून तिला मोठीच मानतो की नाही, she is bigger than bigger. Yeah. She's elder than me. Correct. Because in that phase, she was that person. Maturity wise, exactly. They help us. तेच ना, हे सगळं एकत्र आल्यावर then people see you right now. हा बाबा, हे काहीतरी झालंय. पण जे माणसं जी सपोर्ट केलेत, that important. Amazing. पण what age did you start teaching? म्हणजे सगळं हे काय एज असेल तुझं? I think what 24. Amazing. तर 24 ला जेव्हा when you were teaching, सेंटर तू घेतलंस, ती सुरुवात झाली, कॅल्क्युलेटेड रिस्क होत्या, राईट, सुरू केलंस, राईट. तेव्हा असं काही दडपण वगैरे यायचं की अरे एवढा यंग आहे, किंवा बाकीचे जे क्लासेस होते त्यांच्याकडे एवढे एक्सपिरियन्स लोक, एवढ्या वर्षांचा अनुभव, एवढे हाताखालनं 1000 2,000 10,000 मुलं गेलेली, तेव्हा ते काय, कसं, व्हॉट वॉज दॅट फिलिंग? सो हे बघ, टू आन्सर युअर क्वेश्चन, वेन आय थॉट की नाही आपल्याला क्लासमध्ये एंटर करायचं आहे, द फर्स्ट थिंग विच
कम्स टू माय माइंड इज दॅट वॉज नॉट फॉर व्हेरी प्युअर मॉनिटरी पर्पज. नाही, बरोबर, आवड होती त्यावेळी. करेक्ट. वेन यू एंटर मग कळते यार आपण ह्यातून पैसे कमवू शकतो डाऊन द लाईन. बरोबर आहे. पण जेव्हा शिकवायचो तेव्हा काय नॉर्मल एक क्लास फळा काय जेवढी 3-4 मुलं असतील तेवढी, कारण तेव्हा असं नाही की बाबा मी एवढे पैसे ओतू शकतो, बरोबर, ऍड कर हे कर, नाही काहीच नाही. नॉर्मल 3-4 मुलं होती जी ओळखीची होती, बाबा हा शिकवू शकतो, तिथं आली. मग ते हळूहळू काय व्हावं लागलं, ग्रो व्हावं लागलं. दॅट वॉज वन. देन स्टार्टिंग मध्ये मेनी पीपल गिव्ह मी प्लॅटफॉर्म्स ऑल्सो टीच. सो स्टार्टिंग मध्ये मी स्वतः क्लास नाही काढला. करेक्ट. आय वॉज असोसिएटेड विथ लॉट ऑफ अदर क्लासेस. ऍब्सोल्युटली. तिकडे जाऊन शिकवायचं, इकडे जाऊन शिकवायचं. सो मी पेटेत शिकवायचो बऱ्याच ठिकाणी, मी पीसीएम जाऊन शिकवायचो. आय शू स्टे ॲट सिंहगड रोड. अच्छा. आणि त्यावेळी मी 2 व्हीलर घेऊन पीसीएमचं यायचो शिकवायला. सो हे दोन्ही मी हँडल करायचो. आणि एका पॉइंटला असं वाटलं की नाही आता आपण स्वतःचा क्लास काढू शकतो. कॉन्फिडन्स येतो. एक्झॅक्टली. अँड दॅट हॅपेंड इन 2019. 2019 मध्ये क्लास सुरू केला. आणि तुला एक गोष्ट सांगतो, तुला कळलीच असेल, कोविड हिट इन 2020. 19 मध्ये फुल जोशनं सुरू केला. जो माय बर्थडे ऑन 6 डिसेंबर. त्यावेळी वी स्टार्टेड. आणि मार्च मध्ये कोविड. आणि इमिजिएट इन 3-4 months कोविड हिट. कोविड इज लाईक अ गेम चेंजरच होता. गेम चेंजर म्हणजे सगळं सगळं संपलं. सो आय टेल यू व्हॉट हॅपेंड दॅट टाइम. सो जेव्हा मी पेटेड क्लास सुरू केला नवी पेठमध्ये, त्यावेळी सगळं ऑल वॉज गोइंग व्हेरी गुड. आणि विदिन 2 months आय गॉट द ग्रिप की नाही बाबा आपण अजून करू शकतो. इमिजिएटली 2 महिन्यामध्ये मी ब्रांच ओपन केली पीसीएमसीला. अच्छा. अँड दॅट हॅपन. दिस इज हॅपन इन डिसेंबर. अँड जॅन किंवा फेब्रुवारी आय स्टार्टेड इन पीसीएमसी. आणि मार्च मध्ये कोविड हिट. सो पहिला 2 मला अजून तो क्षण आठवतोय. मी क्लास घेत होतो अँड दिस वन गर्ल कम्स, सर उद्या सुट्टी आहे. काय संबंध, काय सुट्टी? नाही उद्या ते लॉकडाऊन आहे. आता तो शब्द पहिल्यांदा ऐकला मी. लॉकडाऊन. आणि मला ठीक आहे बाबा असेल काहीतरी, ठीक आहे चल बघू. जेव्हा जेव्हा ते कळायला लागलं ऍक्च्युअली ते काय आहे, मग वी वर लाईक इन अ डिलेमा, करायचं काय? बिकॉज इफ यू सी बरेच धंदे बंद झालेले यार. आणि मेन वॉज एज्युकेशन, कारण कॉलेज बंद. And next, rent was the big factor. But luckily, I've got good people that time. की नाही बाबा वेब ऑफ केलं काय काय. But that came afterward. But how to survive in that? आणि स्टुडंट्सना कसं काय, त्यांनी फी तर भरले आहेत, सगळं चालू आहे, एक्झाम तर येणार आहे, ऑनलाईन असो ऑफलाईन असो. आणि तेव्हा आपलं ऑनलाईनला एवढा शिफ्ट नव्हता क्लासेसला, एड्युटेक एवढं स्ट्रॉंग नव्हतं. सो आता तुला मी स्टोरी सांगतो कसं झालं ते. हाऊ डिड वी ऍक्च्युअली कॅपिटलाइज ऑन दॅट मोमेंट, अँड दॅट्स हाऊ वी ग्रो. करेक्ट. तर एकच पॉइंट त्यावेळी ग्रो. सो कोविड झालं, आम्हाला वाटलं की नाही सगळं संपलं आता घरी बसायचंय. पण व्हॉट हॅपेंड वेन आय वॉज टीचिंग इन 4 walls. मी 4 भिंतीत शिकवायचो. 10 मुलं आलेत, यांना शिकवा, संपवा विषय, ते घरी जातील. दॅट टाइम झूम वगैरे काय कोणाला माहित होतं? एक्झॅक्टली. झूम केम इन जस्ट. आणि मग आम्हाला, आणि आम्ही फळावर शिकवायचो नॉर्मल. पण त्यावेळी आम्हाला जेव्हा कळलं अरे यार आता मुलं आम्हाला ऑनलाईन लेक्चर मागायला लागले. करेक्ट. दॅट्स बाउंड्री ओपन झाल्या सगळ्या, आणि त्या लिमिटलेस ओपन झाल्या. एक्झॅक्टली. आणि तुला पटणार नाही आता, लाईक मी तुला आत्ता सांगतो. सो HGPA इज अक्रॉस पॅन इंडिया ऑनलाईन. आय हॅव स्टुडंट्स फ्रॉम केरला, आय हॅव स्टुडंट्स फ्रॉम दुबई ऑल्सो. अमेझिंग. ते हे करतात काय स्ट्रीम. बिकॉज ऑफ वॉट की बाबा ऑनलाईन. सो कोविड हॅड ऍक्च्युअली युटर्न. म्हणजे नाही बाबा बाउंड्री उठला. मला एक कळलं की पोटेन्शियल आहे आपली. ऍब्सोल्युटली. आपली जी आता इथं व्हॅल्यू आहे पुण्यात बसून, ती लोकांना केरला पण आवडायला लागली आहे, जम्मू काश्मीर पण आवडायला लागले. करेक्ट. सो दॅट हॅपेंड अँड ऍक्च्युअली दॅट केम टू एक गुण झाला की नाही बाबा इट इज व्हेरी गुड नाव. बरोबर. अँड दॅट्स वी केप द मोमेंटम. जेव्हा रिस्ट्रिक्शन्स अपलिफ्ट जेव्हा झाले, पण आम्ही ऑनलाईन सोडलं नाही. बरोबर. वी केप्ट ऑनलाईन इंटॅक्ट. ऑफलाईन तर आहेच, सुरू होतं, पेरेंट्स येत आहेत, स्टुडंट्स येत आहेत, बट ऑनलाईन वॉज अ बिग थिंग. ते पण एक चांगलं झालं. पण मग तो जो एक पॅराडाइम शिफ्ट झाला, जिकडे आता प्रत्येक ठिकाणी जाऊन काय सेंटर काढायची गरज नाहीये, ऑनलाईन मुळे ते सॉर्टेड झाले. बरोबर. पण मग यावेळेस आपल्यासारख्या लोकांच्या एजन्सी आहे माझी, तुझं टीचिंग मध्ये, बरोबर, कोविडमुळे आपलं काम वाढलं. बरोबर. बरोबर आहे. पण त्याप्रमाणे तुझं जे आता मग शेड्यूल होतं हे तर टॉसवरच गेलं असेल. सो जेव्हा कोविड सुरू झालं, जेव्हा ऑनलाईन क्लासेस सुरू झाले, तेव्हा काय आपण बाहेर थोडी जायचो यार, जे पण आहे ते घरीच सेटअप करा. आणि तुला पटणार नाही. सो मी, माय मॉम अँड सुमेधा माय वाईफ, मी रूम मधनं बाहेर पण यायचो नाही. कंटिन्युअस लेक्चर चालायचे कंटिन्युअस. घरी असून सुद्धा असे दिवस होते, दिवस म्हणतोय मी, की तिथं मी मॉमशी बोलायचो नाही. अरे हा कुठे आताच आहे असून, बाहेरच नाही, कारण दिवसभर लेक्चर. इट वॉज ऍज हेक्टिक ऍज ऑफलाईन. पण कोविडमध्ये एक गोष्ट आम्हाला खूप रिअलाइज झालेली, की जो आपला ट्रान्सपोर्टेशनचा वेळ जातो, बरोबर, त्यावेळी रिअलाइज झाला ऍक्च्युअली की अरे यार
आपण किती वेळ वाचू शकतो, आपण जे मगाशी म्हणलो ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, दॅट वॉज व्हेरी गुड ड्युरिंग दॅट. एक्झॅक्टली. एक एक पॉईंट महत्वाचा होता. अँड इट वेंट फॉर अ टॉस टू आन्सर युअर क्वेश्चन. आपण रेकॉर्ड करून स्टुडंट्सना बघताय, रेकॉर्ड करून लाईव्ह बघताय, लाईव्ह इन द मॉर्निंग, लाईव्ह इन द नाईट. एक्झामच्या वेळी तर अरे लोकांनी हेच केलं की नाही लेक्चर, पेरेंट्सना काय पाहिजे होतं, लेक्चर झालं पाहिजे. बरोबर, ते तू कसंही घे. करेक्ट. सो ऑनलाईन वॉज देअर अँड लकीली Zoom was a savior that time. Because of Zoom, a lot of things went very friendly. Absolutely. आधी खूप अवघड झालं कसं ऑपरेट करायचं माहित नव्हतं, पण आफ्टर ऑल इट वेंट ऑल स्मूथ. नाही, ऍब्सोल्युटली. कारण का आता मेन प्रश्न असा आहे की वाय कॉमर्स, हाऊ डिड कॉमर्स कम इन टू एक्झिस्टन्स? का जनरली 10वी नंतर मुलांना कॉमर्स, सायन्स आणि आर्ट्स. बरोबर. आर्ट्सला तर जनरली असं असतात की हा आर्टिस्टच होणार आहे, मग ते जातात. बरोबर, ती लाईनच वेगळी असते. बरोबर. पण मुलांच्या डोक्यामध्ये कॉमर्स आणि सायन्स, का सायन्सला तर माहिती आहे इंजिनिअरिंग करेल, मेडिकल करेल, राईट, किंवा मग अजून काहीतरी. राईट. पण कॉमर्स असं आहे की यार चल सायन्सचे मार्क नाही पडले तर मग कॉमर्स घेणार, आणि मग तो एक असा एक त्याला एक वेगळा एक स्टिरियोटाईप झालेला कॉमर्स. कारण का पूर्वीच्या काळात असं आपल्याला माहिती होतं चल हा कॉलेजमध्ये मिळाले तर हरकत नाही, पण जर नाही मिळाली तर मग काय अवेन्यूज आहेत कॉमर्सला, का व्हॉट. पण आता तो एक ग्लोबल चेंज आहे सगळीकडे. बरोबर. सो त्या बाबतीत मला बोलायला आवडेल की हाऊ डू यू सी दिस? सो मी आय बिल्ड द आन्सर प्रॉपरली. फर्स्ट ऑफ ऑल तुझे मला विचारलास की बाय कॉमर्स. सगळ्यात पहिला असं आहे, आता जी मुलं पास होतात, रिझल्ट लागलाय, 10वीचा निकाल लागलाय, 12वीचा निकाल लागलाय. सो आधी लाईक डाऊन द इयर्स बिफोर असं होतं की अरे नाही, पहिला तू सायन्स घे. बरोबर. आउट ऑफ 10 स्टुडंट 7 to 8 विल गो फॉर सायन्स ओनली. मला जर ते आवडत जरी नसेल, माझा मित्र तिथे गेलाय, मी तिथे जाणार. एक्झॅक्टली. 11-12 जेई मी करणारच. बरोबर. दॅट इज कन्फर्म. बट राईट नाव इट इज चेंजिंग. का? पीपल हॅव गेन्ड समथिंग. नाही बाबा, जीएसटी काय आहे, इन्कम टॅक्स काय, दॅट्स द बिगेस्ट क्वेश्चन. करेक्ट. आपण कमवतो, पण शेवटी इट कम्स डाऊन टू दॅट वन थिंग, टॅक्स प्लॅन. आणि ते कुठं कळणार तुम्हाला? कॉमर्समध्ये. सो कॉमर्स इज मोर प्रॅक्टिकल नाव ऍज कम्पेअर्ड टू वॉट सायन्स. ट्रू. सेकंड थिंग, आधी असं होतं नाही मला सायन्स अवघड चाललंय म्हणून मी कुठे येतो कॉमर्स. पण आता असं झालंय की ज्या मुलांनी 90-95% घेतलेत त्यांचं माइंडसेट कन्फर्म्ड आहे, मला कॉमर्सला जायचं आहे. इट इज नॉट बिकॉज की मला सायन्स आवडत नाही, मला कॉमर्सच करायचं आहे. बरोबर. सो दॅट हॅज चेंज नाव व्हेरी मच. खूप. आता मी बघतोय ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जी आता मुलं येतात ऍडमिशन्सला ते सगळे 90+ वाले आहेत. नाही आम्हाला काय करायचं कॉमर्स, मला सीएस करायचं आहे पुढे, डिटरमाइंड आहेत, कन्फर्म. ज्यांचे पेरेंट्स डॉक्टर इंजिनियर्स आहेत. अच्छा. इवन दीज पीपल आर टेलिंग व्हॉट, वाव, आम्ही कमवतो, तू टॅक्स प्लॅन कर बाबा. मेन कोणतरी पाहिजे. करेक्ट. लॉट ऑफ पीपल इन आवर फॅमिलीज आर व्हॉट फ्रॉम सायन्स ओनली. एक्झॅक्टली. आता ते बदलायला लागले, तू कर कॉमर्स. बरोबर. सो आय थिंक दॅट इज अ व्हेरी बिग स्टेप. आणि गव्हर्नमेंट पण करायला लागले ना आता, एवढे कायदे यायला लागले यार. आणि लॉ अंडरस्टँड करण्यासाठी किंवा टॅक्स अंडरस्टँड करण्यासाठी तुला कॉमर्स पाहिजे. आणि आता तेवढं आता जर तू बघायला गेलं तर आता लोक बजेट वगैरे बघायला लागले. बरोबर. म्हणजे आपल्यासाठी लोक बजेट बघतात. हे पूर्वी कुठे होतं? नाही. 10 वर्षापूर्वी तू म्हणशील कोणी बघायचं काय राज्यसभेत काय चाललंय, लोकसभेत काय चाललंय, बजेट काय बघतात. आता सगळे बघतात. हा बघतात. येस, डेफिनेटली. सगळ्यात मेन मुद्दा तुझा कॉमर्सच्या ह्याच्यातला. हा, स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केट इज दॅट वन थिंग विच इज ऍब्सोल्युटली बूम्ड. म्हणजे असं झालंय की यार 75,000+ काल परवा जॉब जरी करत असशील तरी बाबा तू काय करणार? एक्झॅक्टली. पैसे इन्व्हेस्टेड. बरोबर आहे. आता एवढी ऍड चालतात, म्युच्युअल फंड सही आहे. पण काही लोक असे की जे फक्त एक गॉसिपवर, रुमरवर पैसे घालतात. पैसे घातलेत, मी पैसे घालतो. पण अंडरस्टँड द प्रॅक्टिकलिटी तो एक कॉमर्सचा विद्यार्थीच व्यवस्थित अंडरस्टँड करू शकतो. आणि स्पेशली सीए वाला. सीए वाला काय वो क्या करेगा, उसको एनालिसिस करेगा बरोबर. काय बाबा बॅलन्स शीट वाचून मी करणार, उगीच हा टाकते म्हणून मी टाका लागले नाही. बरोबर. पण मला एक असं विचारायचं की ही जी मुलं तुझ्याकडे येत आहेत, दे आर सो डिटर्मिन्ड टू डू कॉमर्स, राईट? पण व्हॉट आर काय त्याच्यामध्ये काय त्यांचं ऍप्लिकेशन काय आहे? की सीएस आहे का अजून त्याला अजून मल्टिपल फील्ड झालेले आहेत ज्या आता खूप जास्त जॉब जनरेट करतात? बरोबर. कारण का आता पॅकेजेसही वाढतायत आणि सबस्टॅन्शियल राईज आहे पॅकेजेस. सो हा काय, हा सगळा आम्हाला एक मेनू समजू. सो हे जर 10वीचा निकाल लागलाय आता आणि जे आपले व्ह्युअर्स असतील आता ज्यांना आता पुढं त्यांच्या मुलांना कॉमर्सची स्ट्रीम घ्यायची आहे, तर काय काय ऑप्शन सगळ्यात पहिला? बरोबर. द फर्स्ट प्रोफेशनल सांगतो सगळ्यात पहिले, सीए, सीएमए आणि सीएस येतात.
फुल फॉर्म चार्टर्ड अकाउंटन्सी, बरोबर, कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी. दीज आर ऑल इंडिया लेवल कोर्सेस. ओके. विच एक्झाम्स आर कंडक्टेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. जसे युपीएससी होतात तसे या तिन्ही होतात. बरोबर. आता बऱ्याच पालकांना हा डिलेमा असतो की नाही सीए खूप वरती आहे, सीएसई असं नाही. तीनो बी ऍट पार आहे, तिन्ही पण लेवल बरोबर आहेत, पण सगळ्यांचे स्कोप वेगवेगळे आहेत. ओके. तर जर तू सीए केलंस तर तुला जे जॉब ऑफर येतील ते तुला कसं बघितलं जाईल की बाबा हा मयुरेश टॅक्स वाचवू शकतो, बरोबर, मयुरेश ऑडिट करू शकतो, हे एक पर्स्पेक्टिव्ह झालं. सर सीएमए मध्ये काय झालं मग कॉस्ट अकाउंटंट, तू खर्च कंट्रोल करू शकतोस. आणि बेस्ट उदाहरण देतो तुला आत्ताचं, झुडिओ केवढं हिट झाले. ऍब्सोल्युटली. अँड बिकॉज ऑफ वन थिंग, कॉस्ट रिडक्शन. एक्झॅक्टली. कॉस्ट, तो दॅट इज कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट. खर्च हे 3 पिलर आहेत कंपनीचे, फायनान्स, युअर कॉस्ट अँड युअर लास्ट इज सीएस. सीएस म्हणजे काय, कंप्लायन्सेस, लॉ, कायदा. बरोबर. म्हणजे हे 3 पिलर शिवाय कंपनी चालणारच नाही. आणि कोविड मध्ये सुद्धा एवढे जॉब सगळ्यांचे गेले, लॉट ऑफ पीपल यार, बट दीज पीपल वर इंटॅक्ट. सीएस, ईएमएस, सीएस. कारण कंपनी बंद जरी करायची असली तर ही 3 माणसं पाहिजे. एक्झॅक्टली. सो हे 3 जनरल अव्हेन्यू, हे 3 ऑप्शन झाले. म्हणजे अजून काय याच्या व्यतिरिक्त भरपूर आहेत. बीबीए झालं तुझं, एमबीए यू कॅन डू. पण तुला एक सगळ्यात बेस्ट गोष्ट सांगतो, जी लोक बघायला लागली आहेत, सर मी सीए झालो, माझा मुलगा सीए झाला, दॅट इज द एंड ऑफ नॉलेज ऑफ व्हॉट, का जॉब करून पैसे नाही. सीए ची साईन जी आहे ती फक्त कुठे चालणार, इंडियामध्ये, दुबईमध्ये. दुबईमध्ये पण यांचं चॅप्टर आहे. ओके. पण सर मला तर बाहेर जायचं आहे, युएसला जायचं आहे, ऑस्ट्रेलिया, तिथं काय करू मी, तिथं मला विचारच नाही कोण सीए, तू काय केलंस. सो फॉर दॅट देर आर फॉरेन कोर्सेस. तो सीपीए नावाचा एक कोर्स आहे. ओके. फुल फॉर्म सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट. ओके. सो ते एक 1 शॉट एक्झाम असते, 4 पेपर असतात. सो बेसिकली तुझे अव्हेन्यूज ओपन होतात बाहेर जायला. करेक्ट. अँड फॉर दॅट असं नाही की सीएस व्हायला पाहिजे, बट हा सम नॉलेज फ्रॉम सीए विल हेल्प यू ओव्हर व्हॉट इन युअर सीपीए एक्झाम. भरपूर आहे, सीएमए यूएसए आहे, डिप्लोमा इन IFRS आहे, लॉट ऑफ कोर्सेस आर देअर इन कॉमर्स. म्हणजे असंच नाही की इट इज व्हेरी नॅरो की हा मी एवढं करू शकतो, नाही. बरोबर. लॉट ऑफ थिंग्स हॅव ओपन्ड अप. आणि मला असं वाटतं की पालकांना हे माहित पाहिजे काय की देर आर फॉरेन कोर्सेस विच यू कॅन डू थ्रू व्हॉट, कॉमर्स. करेक्ट. जसं मी म्हटलो, सीएमए झालं, सीपीए झालं, IFRS झाले, ऑल दीज कोर्सेस कॅन बी डन थ्रू व्हॉट, युअर कॉमर्स. आता मला एक प्रश्न आहे की मला असं सांगशील, तुझा म्हणजे माझी मुलं सोबत 10वीत आहेत, 12वीत आहेत, त्यांच्यासाठी काय ऑप्शन्स आहेत. बरोबर. त्यांच्यासाठी कोर्स प्रमाणे किंवा सीएमए याप्रमाणे व्हॉट कुड बी द पॅकेजेस दॅट दे कुड गेट फॉर द स्टार्ट. बिकॉज हा आमच्या व्ह्युअर्सलाही खूप पडलेला प्रश्न आहे की जर मी हा घेतला कोर्स तर चल ठीक आहे, एवढ्या वर्षाची मेहनत केली तर आय विल बी अर्निंग इन दिस टू दिस अँड दिस टू दिस, आणि एवढ्या मेहनत मला करावी लागेल. असं जर मला तू एक मस्त असा एक छान ब्रीफ मांडलास तर खूप भारी होईल. आता तुम्हाला असा प्रश्न विचारलाय, सी द फर्स्ट थिंग इज व्हॉट, अ फ्रेशर सीए. सीए झालं सगळं, 3 लेवल असतात, फाउंडेशन, इंटर, फायनल. इनफॅक्ट मी तुला अनेक सांगतो, लाईक रिसेंटली, सो द मेन इन्स्टिट्यूट विच दे कंडक्ट द एक्झाम ऑफ सीए, काही कॉलेज वगैरे नाही. बऱ्याच जण हा मोठा प्रश्न असतो, अरे सीए जे आहे ते काय, कुठे आहे कॉलेज, कॉलेज वगैरे काय नाही. सेंट्रल गव्हर्नमेंट कंडक्ट करतो एक्झाम. वन इन्स्टिट्यूट इज देअर, दॅट इज कॉल्ड एज ICAI, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया. सो जेव्हा तू सीए होतोस, सीए झाल्यानंतर जे फ्रेशर तुला एक मिळणार, दॅट विल बी राऊंड अबाउट 7.5 to 8 lakhs. फ्रेशर म्हणतोय. ओके. यू इट माइट गो राऊंड टू व्हॉट 12, 15, 20 पर्यंत जाईल. दॅट डिपेंड्स ऑन युअर क्रॅकिंग ऑफ इंटरव्ह्यू अँड द कंपनी. ITC वगैरे तू क्रॅक केलंस तर इट विल बी पिक्ड अप इमिजिएटली. ICAI चे प्लेसमेंट वगैरे असतात. तर प्लेसमेंट मध्ये इफ यू आर इन दॅट झोन की नाही बाबा हा आम्हाला व्हॅल्युएशन करून देऊ शकतो, करेक्ट, देन यू गेट द मोमेंटम, गेट द पॅकेज व्हेरी गुड. पण एक गोष्ट मी ऍड करतो याच्यामध्ये, सीएचा आत्ता कोर्सचं जे हे होतं, जे फ्लो होता तो खूप चेंज झालाय. आधी असं होतं की यार सीए म्हणजे तू समोर आधी नमस्कार सीए ना, ओके, कळलं त्याला काय केलं तू आयुष्यात, काय सांगायची गरज नाही. बरोबर. पण ते कसं होतं, खूप वर्ष लागायचे. व्हॉट आर द मिथ्स इन द सोसायटी. एक्झॅक्टली. अटेम्प्ट बरेच लागतात, म्हातारे होईपर्यंत काय करायला लागलेत, सीएच व्हायला लागलेत. बरोबर. आता असं नाहीये ना, पीपल आत्ताची जी आपण जेनझी असं म्हणतो, आणि केवढे मॅच्युअर झाले. एक्झॅक्टली. या क्रॅकिंग एव्हरी अटेम्प्ट असं नाही. पहिल्या कसं यार सीएचे जे पर्सेंटेज असे ते पण सिंगल डिजिट, 1%, 2%, असं नाही. 20% रिझल्ट लागायला लागले सीएचे. करेक्ट. बिकॉज स्टुडंट्स आर ग्रिपिंग नॉलेज आहे. सो टॉकिंग अबाउट सीए, फाउंडेशन, इंटर, आणि त्यानंतर तुला एका सीएच्या ऑफिसमध्ये काम करावं लागायचं. बरोबर. आणि ते आधी 3 वर्ष होतं. करेक्ट. आणि त्यानंतर माझी फायनल यायची. त्याला काहीतरी टर्म आहे ना, आर्टिकलशिप. आणि ते आता कट करून 2 वर्ष केले. अच्छा. आणि मग फायनल. हा एक मोठा चेंज आहे. त्याने 1 वर्ष कमी केलं. बरोबर. सेकंड पॉइंट, वर्षभरामध्ये
सीए ची परीक्षा फक्त 2च असायचे, दॅट इज मे या नोव्हेंबर, पण आता 3 केले. नाव सी वाय एम आय टेलिंग ऑल दिस, याचा अर्थ हे आहे भारताला जास्त सीए पाहिजेत. बरोबर आहे, कमी आहे, कमीच. फॉर दॅट दीज गायज आर डुईंग ऑल दीज चेंजेस अँड दॅट्स अ व्हेरी गुड थिंग. ओके, आता हे सीएचं तुम्हाला ब्रॅकेट सांगितलं, सिमिलरली फॉर अदर कोर्सेस सीए मला पण तेच ब्रॅकेट सगळ्यांना सेम असणार आहे. ब्रॅकेट विल बी सेम फॉर ऑल, बिकॉज ऑल आर सेम लेवल एक्झाम्स, ऑल इंडिया लेवल एक्झाम्स. इट डिपेंड्स ऑन तुझं कुठं होतं सिलेक्शन आणि हाऊ वेल आर यू क्रॅकिंग दॅट इंटरव्ह्यू. दॅट डिपेंड्स ऑन युअर थिंग. बरोबर, जनरल विल बी फ्रॉम 7.5 to 9 एवढं तुझं असणार आहे. दॅट विल बी द बेस्ट पॅकेज. आणि हे तर जॉब झालं यार, पण आता तू मला सांग, जेव्हा तू हे सगळं करतोय तू स्वतःचा फर्म काढू शकतोस. एक्झॅक्टली, वाय जॉब तो इज देअर ओनली, पण तू फर्म काढा. बरोबर, दॅट इज अ मोस्ट लिमिटलेस. बाबा तुला क्लायंट येतील तर तुझा हातखंडा बसला टॅक्सवर, फिनिश. सेम इज फॉर सीएस, सेम इज फॉर सीएस. तिथे कंप्लायन्सेस आहेत. आता जर मला कंपनी काढायची असेल, आता बरेच जण आहे यार, कमॉन, जर मला बिझनेस काढायचा असेल, फर्स्ट थिंग विच कम्स टू माइंड, अरे मला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काढायची आहे. एक्झॅक्टली. आता कंपनी काढायचं जे लायसन्स आहे ते फक्त एकाच माणसाकडे आहे भारतात, अँड दॅट इज कंपनी सेक्रेटरी. त्याच्या साईन शिवाय यू कॅनॉट इनकॉर्पोरेट अ कंपनी. बरोबर. सो यू कॅन ऑब्विसली तू एक ऑफिस काढू शकतोस. लॉट ऑफ पीपल कम, सो मेनी कंपनीज आर देअर राईट नाउ. ट्रू ट्रू. पण आता जसं तू आता म्हणतोय की आता हे सगळे जे पास आउट होत आहे, ठीक आहे, तसं ह्याला नॅशनल लेवलचा स्कोप आहे. बरोबर. पण तसं चेंजिंग ग्लोबल AI कमिंग इन, बरोबर, ठीक आहे, जॉब्स आर इव्हॉल्विंग. बरोबर. तसं काय ग्लोबल ट्रेंड्स दिसत आहेत नवीन, की यार हे आता बहुतेक 5 ते 10 वर्षामध्ये ही फील्ड राईज अप होणार आहे, किंवा ही फील्ड चेंज होऊन ते ह्याला अटॅच होऊन काहीतरी एक नवीन स्ट्रीम जनरेट होते. असं सी द फर्स्ट पॉइंट इज व्हॉट, सीए च्या परीक्षा आहेत ना त्या आधी खूप ट्रेडिशनल वे नव्हत्या, लिखाण वगैरे होतं. बरोबर. सो नाव टू मॅच विथ द कॉम्पिटेटिव्ह जे बाहेर ग्लोबल आहे, ग्लोबल सगळ्या एक्झाम एमसीक्यू आहेत. तू कुठली पण एक्झाम घे बाहेर, मेजॉरिटी विल बी एमसीक्यू ओनली. सो नाव दीज गाईज आर पॅचिंग देअर, नाही बाबा नाव वी हॅव टू गो इन दॅट लाईन, कारण बाहेर असं व्हायला लागलंय. करेक्ट. तुला नाही सांगतो, जे मी मगाशी एक उल्लेख केला सीपीएसचा, सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट, बरोबर, ती एक एक्झाम अशी की तुझी एव्हेन्यूज बाहेर ओपन होतात. बरोबर. पण ती एक्झामचे सेंटर यू बी सो सरप्राईज, फक्त 2च सेंटर होते, दुबई आणि युएस. ओके. म्हणजे मला जर सीपीए द्यायची म्हटली, मला कुठं लागायचं? दुबईला. आणि पीपल यूज्ड टू गो देअर टू दुबई. बट कोविड नंतर दे शिफ्टेड डाऊन हिअर. सो नाव इट इज इन मुंबई. अच्छा. सो मला सीपीए द्यायची असेल, आय कॅन गो टू व्हॉट? मुंबई अँड गिव्ह. ऑल्सो वन मोर थिंग, there's one more course which is in trend right now. Okay. आणि जे स्टॉक मार्केट बफ्स ना खूप आवडतात, आणि CFA, चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट. असं आहे की नाही यार, आता तेच म्हणतो क्रेज वाढले स्टॉक मार्केटचं. सो कॉमर्स स्टुडंट्स म्हणतात नाही सर आम्हाला CFA करायचं आहे चार्टर्ड, ते पण 3 लेवल आहे, लेवल 1, लेवल 2, लेवल 3. सो यू बिकम एन इन्व्हेस्टमेंट बँकर ओव्हर देअर. सो दॅट इज अ बिग एव्हेन्यू, दॅट इज अ बिग पेड जॉब, फॅन्सी टायटल आहे, फुल सगळं एकदम. तर त्याचा पण फार हे होतं मध्ये, काय इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणजे काय, तो ऋतिक रोशन ZNMD मधला जसा असतो तसा एकदम. सो तो आता लोक तिथं पण वळवा लागले, कारण स्टुडंटचं अंडरस्टँडिंग. कारण कसं आले, मुलं घरी बघतात, हा माझे बाबा काय करतायत, ट्रेडिंग करायला लागलेत, काय एक्झॅक्टली काय आहे सेन्सेक्स म्हणजे निफ्टी वगैरे काय आहे. करेक्ट. सो ते मुलांवर त्याच्यावर काय इम्पॅक्ट पडतोय, आणि मग ते येऊ विचारतात क्लासमध्ये, सर नाही आम्हाला त्याच्यामध्ये काय करायचं आहे, मास्टरी करायची. सो CFA इज ऑल्सो व्हेरी गुड ऑप्शन. ओके. असं नाही CFA साठी यू नीड कॉमर्स ओनली, एनीवन कॅन डू इट, बट कॉमर्स विल हॅव एन ऍडव्हान्टेज इन दॅट CFA. ओके. पण आता तुझ्या क्लासेसकडे जेव्हा आपण येतो HGPA ला, ओके, तिथे आता मुलं आली तर राईट, HGPA ला असं तू काय फन आणि असं काय टीचिंग मध्ये असं आणतोस की जे त्या मुलांना, म्हणजे एक आपल्या वेळेस ते क्लासेस होते, बरोबर, एकदम स्ट्रिक्ट, ते खूप स्ट्रिक्ट असायचे, किंवा एकतर एवढी लोक असायची ज्याला काय कळतच नसायचं, ठीक आहे, किंवा टीचिंग मेथडच अशा होत्या की इट वॉज मोर फोकस्ड ऑन द सब्जेक्ट दॅन द टीचिंग कॅपॅबिलिटी. राईट. ती काय तू वेगळी करतोस, आणि काय त्यासाठी फिलिंग असतं मुलांसाठी? टू स्टार्ट युअर क्वेश्चन, पहिला मी काय करतो, थोडंफार एक, सो आय कम फ्रॉम कोल्हापूर, मी कोल्हापूरचा आहे. आता हे कोल्हापूरात बोलशील बरं? हे बघ, नाही आहे आपल्या इकडे एक पॅटर्न आहे याच्यात, कोल्हापूरमध्ये बोलून दाखवायचं मराठीत. आता कोल्हापूर मी ते आधी बोलतो, आणि मग आपण काय करूया त्याच्यावर जाऊया. कोल्हापूरमध्ये काही असं 2-3 स्लँग आहेत, काय भावा काय घालले विषय व्यवस्थित ना सगळं. सो सी त्या भाषेत एक काय आहे, एक गोडवा आहे. करेक्ट. कोल्हापूरच्या ह्यामध्ये करेक्ट. नाव असे भरपूर आहेत की काय काय मी युज नाही करू शकत, ते एअरटेलला बीप करायला लागतील तिथं, पण त्याच्यात पण गोडवा आहे. असं आहे की हा बाबा हा. सो सी दॅट एलिमेंट आय ब्रिंग इट ओव्हर हिअर.
असं नाही की आपलं एकदम स्ट्रिक्ट आहे. आणि इट विल बी फन, इट विल बी अ लॉट ऑफ जोक्स, थोडीशी झलक हवी थोडीशी. नाही एक्झाम्पल युअर टीचिंग आणि असं काहीतरी तुझं नेहमीचं सेंटेन्स वगैरे असेल. अरे आता बघ, आता जेव्हा शब्द माझे भरपूर आहेत यार. आता विषय मी असं दिवसभरात खूप वेळ म्हणतो, काय विषय यार, काय चाललंय तुझं, तो विषय झाला का नाही तुझा, म्हणजे हे आणि हे आतून येणार. करेक्ट. सो स्टुडंट्स फ्रॉम पुणे, अरे काय हा एक्झॅक्टली काय चाललंय. आणि अनेक खूप हे सांगतो, एक किस्सा सांगतो. सो वेन पीपल कम टू HGPA, पेरेंट्स विल कम. आता खूप आता रिझल्ट येत आहेत. आणि त्या दिवशी काय झालं, मागच्या वीकच आहे, आणि स्टाफ हॅड गॉन आउट. सो आय वॉज देअर इन्क्वायरीला. सो इन्क्वायरी वगैरे झाली. त्यांच्या मुलीला 11वी 12वी आणि CA करायचं होतं, सगळं सांगितलं. आणि सगळं झाल्यानंतर बाबांनी मला प्रश्न विचारला, मला हर्षवर्धन सर कुठे आहेत, आणि मीच इथं होतो. सो ह्याचा अर्थ काय, सो वेन दे कम दे एक्सपेक्ट समबडी व्हेरी 50 मध्ये पोट बाहेर आलेलं असं काहीतरी बाबा आहे, की सगळे उडले आहेत, हे असलं काहीतरी एक्सपेक्ट करणार ते. दॅट्स हाऊ यू. कारण जर एक CAच्या फील्ड मध्ये तुम्ही चालला अकॅडमीमध्ये, समोरचा कसा पाहिजे. सो हे मला मिथ बस्ट करायचं आहे. एज फॅक्टर इज नॉट इक्वल टू एक्सपिरियन्स. हे जे आधी होतं, मान तुझं वय झालंय भरपूर, एवढे पावसाळे बघितले, ते इट्स ओके, आम्ही पण बघितले. पण तेच म्हणतोय मी, ते आता बदलले सगळं. नाव यंगस्टर्स आर पिकिंग अप दिस थिंग. आता तसं बघायला गेलं इन द टीचिंग लाईन, लॉट ऑफ लाईक आय हॅव फ्रेंड्स ऑल्सो, आर कॉम्पिटिटर्स ऑल्सो, पण दे आर नॉट ऍज यंग ऍज मी. म्हणजे तो दॅट प्रोज अँड कॉन्स आहेत तुझे. Being a young also, you can have a very good wavelength with them. Students feel very free to discuss doubts with you. असं हे नाही करणार, कारण आपण जेव्हा शिकलोय, आता मला अजून आठवतंय कोल्हापुरात विवेकानंद कॉलेजला मी होतो, अँड सर होते पुजारी सर नावाचे, तर जे असतील बघत कोल्हापूरचे नाही कळणार, आणि त्या विवेकानंद कॉलेजला, अँड मॅथ्स इज टू टीच. अरे बेकार, म्हणजे तो माणूस तिथं आला, संपलं. अच्छा. आणि बाकी सगळे लेक्चर बंक, सगळे कॅन्टीन मध्ये, सगळे लोक तिकडे. जेव्हा हे जर लेक्चर असणार यांचं, पुजारी सरांचं, सगळे पळत, अरे बाबा ते आलेत, कम लाईक फुल जॉन पिचे. आणि जर लेट आलं सट्टा आता आपण मारू शकत नाही यार. बरोबर, दॅट इज नॉट देअर. दॅट इरा इज गॉन. आधी तसलं नाही व्हायचं, आधी छड्याच असायचं, म्हणजे ते काय रुलर आणि तू, दॅट इज नॉट देअर. पण तुझ्या मला म्हणलास फन वे जे आहे, सो वी हॅव अ लॉट ऑफ सोशल इव्हेंट्स. HGPA मध्ये ट्रिप्स भरपूर होतात. ट्रिप्स म्हणजे सो वी हॅव फिक्स्ड नाव ऑल्सो, इट इज दॅट मॉन्सून ट्रिप, गोवाची ट्रिप एव्हरी इयर असते. क्या बात आहे. सो ती एक दॅट्स ऑल्सो अट्रॅक्शन. आणि कसं त्याच्यामध्ये सोशल पण होतं, जी मुलं फाउंडेशनला आहेत ती इंटरव्ह्यू बरोबर येतात, हा बाबा इव्हन सिनियर पीपल ऑल्सो देअर. बरोबर. सो लॉट ऑफ थिंग्स गो ऑन यार, कारण नुसतं एज्युकेशन आपलं कायचं नाही, इट शुड बी एव्हरी ऑल पॅकेज ऑल्सो. सो जसा तुझा दिवसक्रम असेल कसा असतो, म्हणजे एखाद्या बॅचचा किंवा एका स्टुडंटचा दिवसात किती बॅचेस असतात आणि काय कसं असतं, ऑनलाईन ऑफलाईन कसं? सो नाव इट इज ऑफलाईन प्लस ऑनलाईन. जेव्हा मी शिकवतो त्यावेळी ऑनलाईन सुरू असतं. सो इट स्ट्रीम ऑल ओव्हर इंडिया. स्ट्रीम ऑल ओव्हर इंडिया. सो ड्युरिंग अ डे आय टेक 8 to 9 बॅचेस. 8 ते 9 बॅचेस असतात. आणि आय स्टार्ट माय डे व्हेरी अर्ली. सो राईट नाव आवर मेन लोकेशन इज इन PCMC इन निगडी प्राधिकरण. सो वी आर टार्गेटिंग दॅट एरिया. इंस्टेड ऑफ टार्गेटिंग अँड युजेस वर्ड, बिकॉज कसं होतं त्या माणसांना पुण्यामध्ये यायला खूप हे आहे. ठीक आहे, मेट्रो वगैरे आले सगळं ठीक आहे, मान्य आहे, पण तरी तो 1 तास जाणार. सो फॉर दॅट ऑल द फॅकल्टी ऑल वी आर देअर. ते आम्ही सगळे आता प्राधिकरणामध्ये आहोत. अँड सो दे आर ऍक्च्युअली व्हेरी सपोर्टिंग नाव. सो दे आर ऑल्सो गिव्हिंग अस मोर इंटरेस्ट, की हा बाबा रिस्पॉन्स चांगला आलाय, बरोबर की नाही यार, आम्ही कुठं मुलांना पाठवतो तिथं पुण्याला, तू इथंच काय ते कर माझ्या नजरेत पुढे, बरोबर. दॅट इज देअर. आणि द होल डे इज पॅक्ड यार, होल डे इज. पण आम्हाला एक असा प्रश्न आलेला आहे खूप कोल्हापूरच्या मुलांकडनं, की सर कोल्हापूरला कधी क्लास काढणार आहे? हा, तो एक लवकर काढायचा आहे. कोल्हापुरात वी आर गोइंग टू ओपन अ ब्रांच सोन. आणि अरे पण तो एक सांगू का, सगळ्यात पहिला प्रश्न तोच होता, काय माहितीये काय, अरे हर्षा तू कोल्हापूरचा आहेस, तू क्लास काढून बसलायस कुठं? पुण्यात. आणि म्हणजे मेन मी राहतो राजारामपुरीत. सो कोल्हापूरमध्ये तुला माहिती, दे आर 2 मेन प्रॉमिनंट प्लेसेस. वन इज राजारामपुरी अँड वन इज ताराबाई पार्क. ओके, दिस 2 आर लाईक, आय एम फ्रॉम राजारामपुरी. सो सगळंच झालं यार, मित्र तिकडचे आहे. सो वी हॅव अ कॉमन फ्रेंड अभिषेक, अभय. सो आम्ही सगळे एकत्रच यार. आणि मग ते असं म्हणतात यार तू क्लास का काढला नाही कोल्हापुरात? पण आपण लवकरच तिथं शाखा उघडू. तर कोल्हापूरच्या लोकांनी लक्षात ठेवा, सर येत आहेत कोल्हापूर
मध्ये क्लासेस घेऊ. डन. तर आता जसे ऑनलाईन क्लासेस आहे, तर आपण आता ओव्हर द इयर्स, कोविड नंतर ऑलवेज बीन 4 years, तर ऑनलाईन क्लासेसचा इफेक्टिव्हनेस कसा वाढतोय आणि त्याचा एक डिमांड किंवा काय कसं, कारण काय आता फॉर एक्झाम्पल जसं आपण म्हणतो तर कोल्हापूर जोपर्यंत क्लासेस येत नाही पण आपण ऑनलाईन आहोत. बरोबर. करेक्ट. साताऱ्यात नाहीये पण आपण ऑनलाईन आहोत, नागपूरमध्ये नाही पण आपण ऑनलाईन आहोत. राईट. मग त्या मुलांसाठी व्हॉट वुड यू सजेस्ट, कारण का की दोज आर स्केप्टिकल की अरे ऑनलाईन मध्ये होईल का, किंवा पेरेंट्स जे आर स्केप्टिकल अरे पण हे खरंच करणार असं ते अजून एक ते आहे थोडंसं इव्हॉल्व्ह झाले असतील पोस्ट कोविड, पण दॅट विल बी देअर ॲट द बॅक ऑफ द माइंड. एक्झॅक्टली. त्यांच्यासाठी व्हॉट इज युअर अनालिसिस? सो आय टेल यू वन थिंग. आय टेल यू आता प्रॅक्टिकल जे चालू आहे आता सध्या, जे आता मी बॅच घेऊन आलोय. सो आता माझी एक बॅच चालू होती CMA इंटरमिजिएट. CMA चा सेकंड लेवल. सो फॉर दॅट पीपल, स्टुडंट्स हॅव ट्रॅव्हल्ड फ्रॉम बेंगॉल, मणिपाल over here, and we are providing them accommodation facility. जर तुला ऑनलाईन होत नाहीये तर तू इथे ये. गर्ल्स हॉस्टेल, बॉईज हॉस्टेल, एव्हरीथिंग दे हॅव. अरे सो दॅट इज द बिगेस्ट थिंग. तुला द्यायच लागतं. पुणे इज अ हब ऑफ एज्युकेशन. पीपल ट्रॅव्हल ओव्हर. मुंबईतली माणसं इथे आपल्याला शिक्षणासाठी फक्त. सो दॅट पॉइंट इज वॉट. सो वी हॅव मेड दॅट व्हेरी क्लिअर. सो इफ दे आर कमिंग फॉर अस माइल्स अवे, सो आमचं पण रिस्पॉन्सिबिलिटी म्हणते की बाबा आपण वी आर ऑल्सो गिव्हिंग देम व्हॉट accommodation facility. This is amazing. म्हणजे हे I'm hearing for the first time की classes, tuition classes are doing so much for the students. म्हणजे आता आय थिंक की तुझी वाटचाल बरोबर युनिव्हर्सिटी आणि कॉलेज या लेवलला डेफिनेटली जावी. बट दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे खरंच हे, कारण का ऍज अ पेरेंट आय वुड वॉन्ट टू नो वेअर माय किड इज गोइंग टू स्टे. तो कुठे राहणार, काय खाणार, काय. बरोबर. मग त्यासाठी अजून काय, व्हॉट ऑल यू डू? सो सी दॅट इज वन. आणि सेकंड महत्वाचं काय आहे, जेव्हा आपण ऑनलाईन म्हणतो नाही आलं बाबा, काही फॅमिली अशी असतात नाही अफोर्ड करू शकत, म्हणजे महिन्याचं एवढे पलक राहणं, त्यात खाणं अलाउड नाही. मग आम्ही काय करतो, जे ऑनलाईन आमचं असतं ना, दॅट इज 1-to-1. ओके. म्हणजे जरी सगळे बसले असतील तरी तुला जर डाऊट असला तर आपण काय होणार, 1-to-1 विल कनेक्ट. सो वी डोंट हॅव दॅट हायरार्की एज सच. कुठलं बॉस, कसं आहे आता आपण जेव्हा क्लासेस केले तेव्हा कसं नाही, सरांशी बोलायचं म्हणजे काय, अरे कसं जायचं बाबा बघ, तू मला माहित नाही, तू बोल जा. इथं असं नाही यार. सो दॅट इज बिकॉज एव्हरीबडी ऑफ मी, जेवढी टीम आहे HGPH, एव्हरीबडी इज यंग अँड दे आर व्हेरी फ्री टू टॉक विथ अस. सो ऑनलाईन म्हणून तेच होतं, दे आर व्हेरी फ्री. काही असेल, रत्नागिरीच्या काही मुली आहेत आपल्याकडे, सावंतवाडीचे आहेत, भरपूर जण आहेत. सो ते ऑनलाईन करतात, कारण त्यांचे फ्रेंड्स काय म्हणतात, यार नो यार, बरोबर मुलं आमच्या पुढे शिकू द्यायचं, तुम्ही ऑनलाईन करा. पण हा, आय कॅन टेल यू वन थिंग, द ऑनलाईन जे आपण क्लासेस म्हणतो दॅट इज ग्रोईंग. नाव पीपल आर, स्पेशली फॉर प्रोफेशनल कोर्स, 11वी-12वी जर म्हणलास ना, ते तू जा बाबा क्लासला, ते करून ये. जर प्रोफेशनल म्हणा गेलं, पीपल वॉन्ट टू सेव्ह टाइम, ट्रान्सपोर्ट त्यांना वाचवायचा आहे. बरोबर. आता हे ना उदाहरण, यार उन्हाळा, करेक्ट, इट वॉज डेंजर यार, मॅसिव्ह, लाईक 45-48 काहीच्या काही गेलेलं. आणि या पॉइंट मध्ये जर मुलं म्हणली मी घरी, माझ्या घरी बसून एसी मध्ये ऐकतोय सगळं, ठीक आहे, पेरेंट्स म्हणा तू भाई पहिला घरी बस, खरंय, डोंट गो, खरंय, आणि तुझ्या नजरेत सगळं व्हावं लागले, बाहेर जाऊन टाइमपास करण्यापेक्षा माझ्या पुढे वन थिंग. सो दॅट इज ग्रोईंग. ओके. आता बघ, याचा तू व्हॉट इज द फ्युचर स्कोप, काय तुला बघतोस फॉर HGPA क्लासेस इन द नियर फ्युचर, व्हॉट कॅन वी एक्सपेक्ट? हा, तू असा मला प्रश्न विचारला, कसा माहितीये का, विचारतो ना कॉर्पोरेट मध्ये, हाऊ डू यू सी युअरसेल्फ 5 years? ब्लँक होता अरे माणूस, अरे 5 वर्ष कसं बघणार काय स्वतःला. सो बट हा, HGPA मध्ये कसं आहे, सो व्हॉट आय, द फर्स्ट थिंग विच कम्स टू माइंड इज, जे तू मगाशी मला म्हणलास ते कोल्हापूरचं, तर तिथं एक ब्रांच दॅट आय सी की नाही बाबा, ब्रांच तिथे काढायची आहे. And the main thing what we have to do is we have to be available in Pune in all the location. See, Pune is very big and it's growing crazy. अरे कुठं गेले ते पुनावळे, त्यानंतर किवळे, एक्सपांडिंग, राईट? आणि हा, सो वी हॅव टू बी अवेलेबल टू एव्हरीबडी. आता इफ आय हॅव अ लोकेशन इन PCMC आणि जर बाबा विश्रांतवाड्याचं कोणाला तिकडे यायचं असेल, तो का म्हणा यार नाही यार, बरोबर आहे यार. सो वी हॅव टू बी अवेलेबल, लाईक बेसिकली शाखा काढायचे, ब्रांचेस काढायचे, बट नॉट ओनली गिव्हिंग द नेम. फक्त HGPA नाव दिले आणि तिथे कोणती भलतंच काय चालू आहे असं नाही. सो क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही पाहिजे. आणि हा, द मेन थिंग इज हॅव टू बी अवेलेबल टू एव्हरीबडी. तर मध्ये ते एक क्लासेस होतं, त्याची युनिकॉर्न झाली कंपनी, आय डोंट रिकलेक्ट द नेम, बट त्याच्या काही दृष्टीने आहे आपलं असं काही? सी, मेन माझं कसं आहे भाई, स्टेप बाय स्टेप आहे. वी हॅव टू ग्रो टू द युनिकॉर्न लेवल. एव्हरीबडी वॉन्ट्स टू ग्रो, करेक्ट, बट इट विल बी वॉट अ स्टेप बाय स्टेप अप्रोच. असं नाही की सी नाव व्हेरी यंग,
बाय गॉड्स ग्रेस एव्हरीथिंग हॅज कम टुगेदर. लाईक पीपल आर रिस्पॉन्डिंग गुड, इंटरेस्ट दाखवा लागलेत. आणि सो दॅट वी हॅव टू मेंटेन द मोमेंटम. बरोबर. एक गोष्ट सांगतो मी मगाशी म्हटलो, टू बिल्ड HGPA or whatever is right now HGPA, जेवढे आता क्लासेस आहेत हे सगळे, इट इज बिकॉज ऑफ अ स्ट्रॉंग टीम. स्ट्रॉंग टीम, मला माणसं चांगली भेटले ड्युरिंग माय जर्नी. Absolutely. There are so many, like a lot of people, जे आता माझ्या टीममेट्स डे 1 पासून आहेत. ज्यावेळी तिथे समोर 2 विद्यार्थी असायचे, माणसं लांबून येऊन त्यांना शिकवायचे, आणि आता 200 जरी असले तरी आहेत. सो असं नाही की बाबा नाही, कसं काय काय लोकांचं कसं असतं, आय हॅव सीन सो मेनी पीपल बरोबर जे इंटरव्ह्यूला येतात आणि बसणारी आणि काय म्हणणार माहिती का, इंटरव्ह्यू नाही म्हणणार किती मुलं आहेत बाबा, किती कॅल्क्युलेट करणार, ही माणसं आपल्याला. सो त्यांचं मॉनिटरी इज अ कन्सिडरेशन, दॅट आय एम नॉट डिनाइंग, बट ऑन द व्हेरी फर्स्ट डे इफ यू आस्क मी व्हॉट पैसा किती मिनिटू करणार नाही भाई, देन दॅट इज नॉट द राईट. बट देन त्याचं इंटेन्शनच ते नाहीये ना, शिकवणं नाहीये. 2 प्रकारचे क्लासवाले असतात, एक पैसा पार्ट टाइम, मी दिवसभर काहीतरी करणार आणि येऊन इथे शिकवणार 4-5 लोकांना, करेक्ट, त्यातला आपला नाहीये. आपण फुल डे व्हॉट वी डू, उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त टीचिंगच डोक्यात आहे. बरोबर आहे, बिकॉज पॅशन आहे. हॉबी अँड पॅशन आर डिफरंट. ऍब्सोल्युटली. सो दॅट इज वन थिंग. येस. तर जेव्हा तुम्ही हे इयर ऑन इयर वेन यू आर टेकिंग बॅचेस, त्याच्यामध्ये नवीन करिक्युलमसाठी टेस्ट वगैरे असतात, तर यासाठी तुम्ही असं काही इंटरेस्टिंग करतात का त्याच्याने स्टुडंट्सना सारखं ते म्हणजे ते शिकवणं असं वाटायला नाही पाहिजे की आपण शिकतोय, त्यासाठी काहीतरी इंटरेस्टिंग चॅलेंजेस असतात किंवा इंटरेस्टिंग करिक्युलम्स किंवा कॉन्टेस्ट किंवा टेस्ट असतात, मी ऐकलं ते पण तुम्ही फार करतात, तर तो काय भाग आहे? दॅट इज दॅट. बट टेस्ट तर व्हायलाच पाहिजे ऑब्व्हियसली. आणि तुला एक मेजर एक सांगतो, ऍज पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ टीचर शिकवणार व्यवस्थित भारी, पण ज्या टेस्ट येणार ना तिच्या चेक पण करणार, MCQ वेगळं पडतं, पण डिस्क्रिप्टिव्ह आलं ना, बट वी डू दॅट. सो व्हॉट हॅपन्स इज, सो विल गिव्ह देम डेज की नाही बाबा शनिवारचा टेस्टचा दिवस आहे, 2-3 दिवस दे, आम्ही हे करणार, देन देयर इज प्राइज डिस्ट्रीब्युशन अँड ऑल दॅट स्टफ इज देअर. काय काय आम्ही मागच्या तर काय केलं माहितीये का, इन आय थिंक 2023 व्हॉट वी डिड, सो जे टेस्ट मध्ये क्रमांक येईल, सो वी हॅड गिफ्टेड फुल गोवा ट्रिप, ऑल इन्क्लुसिव्ह टू यू. मग नेक्स्ट टाइम असं आलं की जेव्हा ऍडमिशन लोक यायचे, बाकी सगळं ठीक आहे, नंतर काय विचार माहितीये का, सर ते गोवा ट्रिपचं आहे ना, काही ना काहीतरी मला जायचं गोवा ट्रिपला. सो हे असायचं. सो येस, देर हॅज टू बी मोटिवेशन. एक्झॅक्टली. ठीक आहे बाबा, अभ्यास करायचा की रे, पण तुला थोडंफार तू आपल्या पण भारी वाटतं ना की समोरच्या काही द्यायला लागलाय, दॅट इज ऑल्सो देअर. ओके. आता जे पालक आणि जे स्टुडंट्स आहेत, 10वी झालेले, जस्ट द रिझल्ट लागलाय, बरोबर, त्यांनासाठी काय ऍडवाइस असेल की काय, हाऊ डू यू बी टुगेदर विथ युअर पेरेंट अँड युअर चाइल्ड, आणि काय कसं मार्गदर्शन करा, काय पाहिजे? सो एक अधिक सिम्पल सांगतो मी, जर तुमचा विद्यार्थी स्टेट बोर्ड मध्ये असला, ना स्टेट बोर्ड, सो त्यांचं दृष्टिकोन खूप क्लिअर असतं. माझा मुलगा 11वी-12वी पण स्टेटच करणार, इट इज व्हेरी रेअर वॉट स्टेट टू CBSE कोण जाईल. बरोबर. पण जे आता एन्क्वायरीज येत आहेत, 1ली ते 10वी CBSE केलंय आणि 11वी-12वी मी काही सिलेक्ट करू, हा एक पहिला प्रश्न येतो. ओके. तो माझा एक सिम्पल क्वेश्चन असेल, एक सिम्पल आन्सर, दॅट इज लेट तुम्ही स्टेट बोर्ड घ्या. ऐका, जर तुम्ही पुढे जाऊन CA वगैरे करणार असाल, इट डझंट मेक एनी सेन्स विथ लोड घ्या CBSEचा, स्टेट बोर्ड मधून घ्या, देन यू डू युअर प्रोफेशनल स्टडीज. बरोबर, एकदम सिम्पल. बरोबर. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज अबाउट द कॉलेज. कॉलेज कोणतं सिलेक्ट करू मी? बरोबर. तर पुण्यातले बरेच नामांकित कॉलेज, BMCC असू दे, MM असू दे, सिम्बी असू दे, बट दॅट इज अ बिग डिसिजन. अँड दॅट 11-12 एक असा फेज असतो, इट इज संगत जर चांगली लागली, करेक्ट, तर गुड टू गो. करेक्ट. थोडंफार जरा ऑफ ट्रॅक झालं तिथं, सो पेरेंट्स आर राईट नाव रिअलायझिंग नाही यार, माझा मुलगा किंवा मुलगी कुठे जायला पाहिजे, चांगल्या कॉलेज मध्ये पाहिजे, त्याला संगत चांगली मिळायला पाहिजे. बरोबर. सो दॅट इज वन कॉलेज सिलेक्शन इज द मोस्ट टॉप राईट नाव. ते व्यवस्थित तुम्ही केलं पाहिजे. आणि स्टेट बोर्ड तुम्ही करा, मी तर म्हणतोय डू स्टेट बोर्ड अँड देन यू डू युअर प्रोफेशनल स्टडीज, कारण कसं एक लोड कमी राहतो आपल्याला. बरोबर आहे. दॅट इज वन. बरोबर आहे. ओके. मग तो आपला एक मध्ये विषय राहिला की कॉमर्स बाबतीत काय 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 मिथ्स काय आहेत याच्यामध्ये, तुला असे काय म्हणत असतील ना पेरेंट्स? मिथ्स म्हणजे स्टुडंट्स, सगळ्यात फर्स्ट एक सांगतो, कॉमर्स घेतलं याचा अर्थ हे आहे की तिच्या सायन्स जमलं नाही किंवा सायन्सला ऍडमिशन मिळालं नाही, म्हणून कुठं आलाय, कॉमर्सला आलाय. हा एक सगळ्यात. आणि हा ऑब्व्हियसली दॅट्स नॉट, कारण कसं आहे, जर मला घ्यायचं असलं तर मी घेणारच कॉमर्स. बरोबर आहे. दॅट इज वन. नाही कॉमर्स घेतलाय म्हणजे हा काय बाबा जरा ड आहे, हा काय 50-60% मुलगा वाटतोय, तसं दॅट इज नॉट द केस राईट नाव. अँड राईट नाव एव्हरीथिंग इज चेंजिंग यार, कम ऑन.
आधी सांगतो, आता मी माझ्या मुलांना पण तेच रेकमेंड करतो, जी मुलं सीए करतायत, ओनली फॉर देम एक्सक्लुसिव्हली 11th 12th यू डू. बीकॉम जे मध्ये येतं ना, FY TY, तर आपल्याला माहिती आहे बीकॉमला काय केलंय आपण, जे ग्रॅज्युएशन करतात टाइमपास होतो बऱ्यापैकी जरा. मी सायन्स आहे म्हणून मला माहिती नाही, पण तू सांग. पण तिथे कसं टाइमपास होतो रे, जावा कॉलेजमध्ये निवांत चिल मारा या परत. सो राईट नाव ग्रॅज्युएशन इज नॉट अ इसेन्शियल इन्ग्रेडियंट फॉर सीए. सीए इन्स्टिट्यूट काय म्हणते, वी ओनली वॉन्ट 12th स्टँडर्ड पास्ट, वी डोंट वॉन्ट दिस बीकॉम अँड ऑल. बीकॉम तुम्ही करताय, कसं आहे घरी आधी कसं होतं माहितीये का, एक म्हण होती काय, घरातला पोरगा काय झाला पाहिजे, ऍटलिस्ट ग्रॅज्युएट जरी झाला पाहिजे. बरोबर आहे. नुसतं 12वी करतो तू काय बाहेर दाखवणार आहे, काय कर, ग्रॅज्युएट कर. आता असं नाहीये. सो ग्रॅज्युएशन विल बी ऍडिशनल बाबा लोड अपॉन यू. तू सीए पण करतोयस आणि तुला तिकडनं फोन येतात असाइनमेंट सबमिट कर, मग ते बॅलन्स होत नाही. बरोबर. सो राईट नाउ व्हॉट शोन्स आर डुईंग, 11th 12th मी करणार आणि फक्त कुठला कोर्स करणार, सीएचा बस. दॅट इज माय मेन इंटेन्शन रॅदर दॅन गोइंग फॉर व्हॉट, बीकॉम. ओके ओके. तर आम्ही एक क्विक तुझ्यासाठी असा रॅपिड फायर बनवलेला आहे आम्ही, बेस्ड ऑन द क्लासेस. रॅपिड फायर साठी मला हे पाहिजे सगळं, गिफ्ट हॅम्पर आणून ठेवायचं. गिफ्ट हॅम्पर आहे ना आमच्याकडे बजेट आलं की लगेच गिफ्ट तुझ्या क्लासेस. तर पहिला प्रश्न आहे, ठीक आहे, कुठली बॉलिवूड मूवी बेस्ट डिस्क्राइब्स द लाईफ ऑफ अ कॉमर्स स्टुडंट? 3 Idiots. 3 Idiots I will go for, because see that movie actually खूप भारी ऍक्च्युअली होता. आमिर खान डिड अ वंडरफुल जॉब. आणि त्यात दोन्ही साईड दाखवले, काय कष्टाचे पण आणि लाईक नॉर्मल ऑल्सो. सो यू हॅव टू टेक युअर लाईफ चिल्ड आउट अँड जे करायचंय ऑल इज वेल आपल्याला करायचं आहे. ओके. इफ यू आर अ कॅरेक्टर एखाद्या मराठी मूवी मधलं, तर तू कोण असतास आणि का? कारण गिव्हन युअर करंट रोल ना, विच मूवी ॲज इन विच जॉन, लाईक इंग्लिश, मराठी, हिंदी, काय? मराठी, इंग्लिश, हिंदी कुठलाही. देन आय थिंक आय विल गो फॉर दॅट दगडू. एकदम रिलॅक्स एकदम. तो रिलॅक्स पद्धतीने कसा तो वाट कसं चूज करतो त्याची स्वतःची. मला वाटतं सुपर 30 वगैरे म्हणशील. दॅट इज दॅट मराठी, आपला मराठी पॉडकास्ट आहे. बघितला तो याचा 12th फेल. अरे ब्युटिफुल, जबरदस्त, भारी जबरदस्त. 12th फेल खूप भारी पिक्चर होता. मग कुठला बॉलिवूडचा डायलॉग जो तू युज करतोस किंवा मराठी किंवा हिंदी, इंग्लिश याच्यातला मुलांना मोटिवेट करायला किंवा काही पण इन्स्पायर करायला, हसवायला, असं? खुश व्हा. जर काही बाबा टेस्ट मध्ये जर काही नाही केलं तर. अच्छा, ओके ओके. कुठलं बॉलिवूड सॉन्ग यू वुड प्ले टू पंप अप युअर स्टुडंट्स? कुठलं वाजवशील असं त्याच्यात एकदम असं स्फूर्ती येईल त्यांना? पंप अप करायला भाई एक रणवीर सिंग आहे. अरे क्या बात आहे. आपण आता त्याचं गाणं वगैरे मला म्हणशील तर यार, ते सगळी गाणी भारी आहेत. ते खरंच आहे, त्याचं आहे ऍब्सोल्युटली. गेस्ट लेक्चरला जर तुला कुठलं ड्रीम कोलॅबरेशन कुठला बॉलिवूड ऍक्टर किंवा ऍक्ट्रेसला बोलवायचं असतं क्लासमध्ये शिकवायला, तर कोणाला बोलवशील? आय थिंक आय कॉल शाहरुख. आय कॉल. ग्रेट सेन्स ऑफ ह्युमर आहे. असं काहीतरी करू शकतो आपण मार्केटिंग ऍक्टिव्हिटी मध्ये तुझ्या, नाही का? एक क्लास तुझ्या याच्यात शाहरुख खान याच्या हे आहे, आपण करू. जो काम वाढवा लागला. ओके. त्यानंतर कमिंग बॅक टू लास्ट युअर क्वेश्चन्स, ठीक आहे. तर डुईंग द कॉमर्स क्लासेस नाव, ठीक आहे, मोटिवेटिंग ईच डे एव्हरी डे सगळ्या मुलांना, सगळ्या स्टुडंट्सना, आपलं ऑनलाईन चालू आहे, ऑफलाईन चालू आहे, ठीक आहे. व्हॉट इज इट जे तुला मुलांना सांगायचंय? कारण काय, मुलांना ज्यांना आता कॉमर्समध्ये ऍडमिशन घ्यायचे आहेत आणि ऑन्ट्रप्रेनर्स लाईक युअर सेल्फ, दोज हु आर गुड ॲट देअर जॉब, जसं त्यांना तुला जसा डिलेमा होता की बरोबर यार आता मला जॉब बंद, तर मी कदाचित मी पण टीचिंग चांगला करू शकतो, नाही वाटत? बरोबर. या दोघांना तू काय ऍडवाइस करशील? ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा मी कॉमर्स असं म्हणून सांगणार नाही, मी एक नॉर्मल सांगतो की जे तुम्हाला वाटतं ते करा. कसं होतं, राईट नाव देयर इज अ लॉट ऑफ प्रेशर फ्रॉम सोसायटी. आई पप्पा जर आपले एकदमच टॉपवाले असले, दे विल हॅव प्रेशर की नाही तू हे कर. बरोबर. देयर सो मेनी केसेस हॅपनिंग राईट नाव बिकॉज ऑफ ओनली वन वर्ड अँड दॅट इज प्रेशर. तो मला असं सगळ्यांना एकच सांगणं आहे की निवांत राहा, जे तुम्हाला वाटतं ते करा. इनफॅक्ट मी तर म्हणतो 11वीला लगेच काय डिसिजन घेऊ पण नका. इफ यू कम टू कॉमर्स ऑल्सो लाईक चिल आउट. बरोबर. कारण अरे कसं होतंय, आता मला पण ते खूप हे वाटतं यार, मुलं येतात आणि आपण मुलांना सांगतो की तुला हे करायचं, पण अरे 11वीच्या स्टेजला त्यांना काय माहिती आहे, मला 10 वर्ष खाली काय करायचं आहे. सो मला वाटतं लेट देम इव्हॉल्व्ह, त्यांना करू दे, आणि जे पण काय करायचंय ते इथून करायचं निवांत. लिसन टू युअर हार्ट, इट्स ऑलवेज राईट.
अँड स्टे पुट ओव्हर देअर. 10 जणांचा ऐकून जर काय करायला गेलो, आजकाल हे पण सुरू आले काय, आय शुड से दिस इयर ऑर नॉट, बट करिअर काउन्सिलिंग यार, दॅट इज वन ऑफ द थिंग. आणि करिअर काउन्सिलिंग काय होतं, दॅट यू गो देअर, ही विल गिव्ह यू अ शीट. म्हणजे तू तुझ्या आयुष्यात एवढे वर्ष घालवलेस त्या मुलाने किंवा मुलीने, आणि हा एका तासामध्ये सांगणार की तू काय करू शकतोस काय नाही. बट व्हॉट, ओके दॅट्स देअर प्रोफेशन. पण मला असं वाटतं यार, दे हॅव टू डू इट बाय देअर हार्ट. जे त्याला स्वतःला वाटते ते त्याला करू द्या. इट माइट बी इन एनी फील्ड, असं नाही की फक्त कॉमर्स आर्ट्स सायन्स म्हणतो मी, कुठे पण. अँड टू आन्सर युअर सेकंड क्वेश्चन, की जे आता ऑन्टरप्रेनर्स आहेत, जे आता बाबा नवीन हे करतायत आणि ते आता जॉब करतायत, आणि त्यांना असं वाटतं, अरे आता मी जेव्हा क्लास सुरू केला, मेनी ऑफ माय फ्रेंड्स दे कॉल व्हॉट, की हर्षा अरे मला पण शिकवायची आवड आहे आणि मला पण यायचं आहे. हे आधी फोन नाही यायचे. बरोबर. पण जेव्हा ते दिसायला लागले, अरे आता हे करू शकतो, इव्हन दिस कॅन बी वन ऑफ द स्ट्रीम. सो मला तेच म्हणताय, इट हॅज टू बी कॅल्क्युलेटेड. मी तेच म्हणतो मगाशी, हॉबी इज डिफरंट, पॅशन इज डिफरंट. अँड इफ यू कॅन मेक समथिंग आउट ऑफ युअर पॅशन, देन इट्स अ गुड थिंग. आणि हे मग कसं आहे, जे व्हिज्युअलायझेशन आहे ते फक्त तुझ्याकडेच असतं. करेक्ट. यू want this podcast to be how it is, only you know that. Absolutely. You cannot delegate to somebody else. Correct. तर मला माहिती आहे की जेव्हा मला विचारलं असतो 5 वर्ष, हाऊ डू यू सी HGPA, आय नो व्हॉट इज देअर इन माय माइंड, आणि ते वगैरे मीच करू शकतो. सो इफ दॅट यू हॅव दॅट कॉन्फिडन्स टू डू इट, देन यू कॅन टेक अ व्हेरी क्विक डिसिजन. ट्रू. एका डिसिजननं युअर लाईफ कॅन चेंज. Absolutely. आणि इफ यू स्टे देअर ओनली, ते 9 ते 5 तू तिथंच राहणार. बरोबर. ते हलणार नाहीच ना. You will get the habit of it. I'm not denying कि बाबा असं नाही की ते जॉब काही आहे. Lot of my friends are in that job and everybody loves it also. I'm not like offending in असं काय. पण मी म्हणतोय, if you back of the mind मध्ये यायला लागले सारखं काय, अरे यार कुठेतरी ते खटकतंय, I can do it, I can still do it. So you can take that risk. Come on. एकच लाईफ आहे. True. करू शकतो. आणि जर नाही झालं यार, वर्स्ट केस काय होणार, फेल होणार ना, त्या पैसे जातील. बट यू कॅन गो बॅक टू युअर जॉब अगेन. बट इफ इट गोज एक्सप्लोर झालं, देन त्या एक्सप्लोरेशन मध्येच तर जर्नी आहे यार. एक्झॅक्टली. तेच म्हणतो ना की ते एक सगळ्यात चांगली गोष्ट आहे. आय थिंक फॉर ऑल द यंगस्टर्स आउट देअर, पॅकेजेसच्या मागे धावायची गरज नाही आता. जे तुम्हाला आवडते, इट विल टेक अ लॉट ऑफ टाइम. असं नाही की एका रात्रीमध्ये यू विल गेट फेम अँड यू विल गेट दिस. नो, इट्स नॉट हॅपन. तुला थांबा लागेल तिथं, पण वन डे विल कम वेअर यू विल बी फेम, की बाबा हा फेमस झालाय, तुझा हातखंडा पण तिथे येईल. अरे डॉक्टर लोक यार, कमॉन, एका रात्रीमध्ये काय होणार आहे का? नाही, तुझा हातखंडा बसायला वेळ लागणार आहे. एक्झॅक्टली. जेव्हा ते होणार, मग बाहेर लाईनच असणार आहे फक्त. सो फॉर दॅट, ऑन द सेम नोट, आय टूक दॅट डिसिजन की नाही, शिकवायचं आहे हे माहिती आहे मला, कारण आपल्या तेवढंच फक्त येतं काय. आय फील की जसं डॉक्टर्स, टीचर्स हे एक नोबल प्रोफेशन आहे. राईट. म्हणजे असं नाहीये रे, काही विकत नाहीये. नाही. जोपर्यंत मुलाला कळत नाही, त्याला त्याचा परिणाम तुझ्या शिकवण्याचा होत नाही, बरोबर, तोपर्यंत त्याला व्हॅलिडेशन नाहीच आहे. बरोबर आहे. मग हे जेव्हा असं तुझं शिकवणं होतं, तेव्हा छान रिझल्ट मिळतात मुलांना, किंवा पेरेंट्स भेटायला येतात रिझल्ट नंतर, काय मोमेंट असतो, काय व्हेरी. आता तू हे विषय काढलायस, मी तुला आधी एक स्टोरी सांगतो. सो वेन आय लेफ्ट जॉब इन 2016 झालं, त्यावेळी दर महिन्याला पैसे यायचे, काय पॅकेज मध्ये आपलं काय असेल ते, काही मजा नाही यायचे जायचे. इट वॉज लाईक दिस, स्ट्रेट शिवायचं आणि निघायचंय. बरं. पण तुला पटणार नाही, जे 2 दिवस मी शिकवायचो. सो मंडे टू फ्रायडे आय टू गो टू जॉब अँड 2 days आय टू टीच. पण ज्यावेळी तिकडनं पैसे यायचे, बाबा 1,000 रुपये आले, ती खुशी वेगळी होती. ती मला वाटत की नाव आय हॅव अर्नड दिस दॅट मनी. करेक्ट. अँड टू आन्सर दॅट सेकंड, की तू म्हणलास की जेव्हा मुलं पास होतात, दॅट इज अ ग्रेट फिलिंग इन एंटायर अर्थ. एक्झॅक्टली. की जेव्हा पेरेंट्स येतात, बिकॉज दे हॅव फेथ इन, दे लुक अप टू यू, राईट. अँड मी ते म्हणतो, मी स्वतःच म्हणतो, बिंग अ यंग दिस, अँड दे कम अप टू यू की नाही यार, तुमच्यामुळे पास झाली आहे, किंवा असंही झालं, तुमच्या टीममुळे पास झाली, आता तो सीए झाला तुमच्यामुळे, दॅट इज 10वीत आणलेला आणि आता तो सीए झालाय. सो ते खूप भारी आहे. तेच आता नुकताच तो रिझल्ट लागला 10वीचा 12वीचा. सो पेरेंट्स आलेले पेढे येऊन की नाही सर हे झालं ते, इट्स अ व्हेरी गुड फिलिंग यार. आपण विचार करतो की वी आर डुईंग समथिंग. एक्झॅक्टली. आयुष्यात काहीतरी मेकिंग इट काउंट. काउंट. एक्झॅक्टली. देयर इज अ व्हॅल्यू एडिशन समवेअर इन द सोसायटी, की वी आर पासिंग ऑन दॅट इन्फॉर्मेशन, जे आपल्याला मिळाले ते आपण पास ऑन करतोय. आणि कसं आहे तेच नाही यार, आजकाल जेव्हा डिग्री मिळतात ना, व्हेरी फ्यू ऑफ देम विल गो टू टीचिंग लाईन. नाही जात. आणि तेच तू मगाशी म्हणला, टीचर्सची पॅकेज एवढे द्यायला लागले कंपनी, ते म्हणणार कसे जाऊ मी या टीचिंग. बरोबर. केव्हा मुलं करू, केव्हा तिथं ते मुलं येणार माझ्याकडं, केव्हा मी ते शिकवणार. बरोबर. सो मला असं वाटतं सगळ्यांना की जर तुम्हाला शिकवायची आवड असेल
तर मी तर म्हणतो पहिला तुम्ही घ्या शिकवायला. यू टीच बिकॉज यू आर डेव्हलपिंग व्हॉट फ्युचर जनरेशन. तुम्ही जे सांगताय काहीतरी, गुड फिलिंग. ॲब्सोल्युटली. सो हर्ष, खूप मजा आली बोलून तुझ्याशी. थँक्यू. आणि थँक्यू, तू एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये तू वेळ काढलास आमच्यासाठी. यू कम डायरेक्टली फ्रॉम पिंपरी आता. बट थँक्यू, कारण का हा पॉडकास्ट खूप छान झालाय आणि जे आमचे व्ह्युअर्स आहेत त्यांनाही, त्याच्यात जे कॉमर्स आहेत, स्टुडंट्स आहेत, त्यांना फार हा उपयोगी होणार आहे. आणि तुम्ही डेफिनेटली, आम्ही खाली लिंक्स देणार आहोत HGPAच्या वेबसाईटची, सरांच्या पेजची, त्यांच्या सगळ्या इंस्टाग्राम प्रोफाईल वगैरे सगळ्यांची लिंक्स देणार, युट्यूब पेजची त्यांच्या मेनली, सो दॅट यू कॅन व्हिजिट देअर. आणि तुम्ही नक्की हा पॉडकास्ट बघा. सर प्लीज आमच्या व्ह्युअर्सला सांगा की HGPA क्लासेसला आणि काय बोलता याला, लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा. हा, काय बोलता याला पहिला सबस्क्राईब करा. You hit that bell icon. You also hit that thumbs up over there, and you stay notified. Because see, this guy is amazing. See, आणि एक सांगतो, just to before ending. So Mayuresh and I are friends, okay, and we had been planning this for a lot of time. भरपूर वेळ झाला आणि शेवटी आज तो क्षण आलाय. आणि प्लीज सबस्क्राईब टू इट. ही हॅज अमेझिंग कॉन्टेंट नाव. हे फक्त मी आता हे स्क्रिप्ट मध्ये काय नाही, प्रमोशन नाही, दॅट इट्स अ व्हेरी नॉर्मल थिंग. आणि HGPA ला पण तुम्ही सबस्क्राईब करा. यू गेट टन्स ऑफ व्हिडिओज ऑन एज्युकेशन ऑल्सो. आणि जाण्याच्या पूर्वी आणि एक एकदम व्हेरी कोल्हापुरीमध्ये हा पॉडकास्ट नाद खोळा झालाय. ठीक आहे. दिस इज अ व्हेरी गुड पॉडकास्ट अँड ऑल्सो वन मोर थिंग, वी हॅव टेकन इन वन शॉट. अरे वन शॉटच आहे सर, वन शॉटच शिकवतात तर आपण वन शॉट पॉडकास्ट देन हे परत एकदा कोल्हापुरीत सांगतात ना काय. अरे असं तुझं म्हणलं असते. अरे मर्दा, एक नंबर झालाय पॉडकास्ट, एक नंबर.